लवकरच पृथ्वीवर काहीतरी वाईट घडणार आहे असं संशोधक यामुळे म्हणत आहेत की गेल्या आठवड्याभरापासून समुद्र असे काही भयावह संकेत देतोय जे पाहून तुम्ही सुद्धा विचारात पडाल। आयुष्यभर समुद्राच्या तळाशी राहणारा अँगलर फिश हा पहिल्यांदाच अचानकपणे समुद्राच्या सरफेसवर आला आणि तो सरफेसवर का आला त्याच्यामागचं कारण आपण पुढे बघूच। त्याआधी केरळमधील हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये कोट्यावधी मासे उड्या मारून किनाऱ्यावर येताना दिसत आहेत। आता हे तेव्हाच होते ज्यावेळेस आसपास कोणीतरी मोठा शिकारी असतो किंवा हे एक मोठं नॅचरल डिझास्टर येण्याचा एक संकेत आहे। आता याच नंतर टास्मानियाच्या किनाऱ्यावर 150 पेक्षा जास्त किलर व्हेल्स अशा प्रकारे मृत अवस्थेत आढळले आणि यापेक्षाही शॉकिंग म्हणजे ऑरफिशचं किनाऱ्यावर येणं, ज्याचा संबंध एका जपानी दंतकथेशी आहे। 2011 ला ज्यावेळेस सुनामी आली होती त्यावेळेस अशा प्रकारे ऑरफिश वेगवेगळ्या किनाऱ्यांवर आढळले होते आणि त्यानंतरच एक मोठी सुनामी देखील आली होती। त्यामुळे ऑरफिश किंवा अँगलर फिश अशा प्रकारे किनाऱ्यावर येऊ लागले की काहीतरी अघटित घडतं असं म्हटलं जातं। आता एक गट असं म्हणत आहे की पृथ्वीसाठी एक धोक्याची घंटा आहे, कोणतरी एक मोठं संकट पृथ्वीवर येणार आहे। तर दुसरीकडे काही लोक म्हणत आहेत की हे वाढतं पोल्युशन आणि क्लायमेट चेंजमुळे घडणाऱ्या गोष्टी आहेत। आता हा खरंच काही योगायोग आहे की याच्याकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे, हे तर येणारी वेळच ठरवेल।